Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 1 of trigonometry and we are solving previous year questions. तर आज आपण इथे क्लास 11 च्या रिलेटेड जे MCQs आहे महाराष्ट्र सीईटी मध्ये ते आपण आज बघणार आहोत. तर आज आपण इथे 4 क्वेश्चन बघणार आहोत. तर त्यातला आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो अशा प्रकारचा आहे. If sin theta equal to 3 sin theta plus 2 alpha, then the value of tan theta plus alpha plus 2 tan alpha is. ओके आणि ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेला आहे 3 2 -1 आणि 0. तर बघा इथे आपल्याला sin थीटा इक्वल टू 3 sin थीटा प्लस 2 अल्फा दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला tan थीटा प्लस 2 अल्फा प्लस 2 tan अल्फा ची व्हॅल्यू काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर सर्वात आधी आपण ही जी दिलेलं आहे ती लिहून घेऊया. आपल्याला दिलेलं आहे sin थीटा इक्वल टू 3 sin थीटा प्लस 2 अल्फा हे आपल्याला दिलेलं आहे. ओके आता याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो sin थीटा प्लस अल्फा माइनस अल्फा इक्वल टू 3 sin थीटा प्लस अल्फा. ओके पहा इथे अल्फा मायनस अल्फा 0 येणार म्हणजे आपण इथे व्हॅल्यू चेंज नाही केलेली आहे आणि 2 अल्फाला आपल्याला अल्फा प्लस अल्फा लिहिता येते. ओके म्हणजे याला आपल्याला अशा प्रकारे आपण लिहू शकतो. पण हे आपण का बरं कन्वर्ट केलेलं आहे? आपण हे कन्वर्ट केलेलं आहे कारण की इथे आपल्याला एक फॉर्म्युला लावता येतो साइनचा, साइन कॉस कॉस साइनचा. पहा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार आपण इथे तो फॉर्म्युला इथे अप्लाय करूया. जसं आपल्याला साइनचा फॉर्म्युला माहिती आहे साइन ए प्लस बी चा, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ओके पहा मग जसे इथे येणार आधी sin थीटा प्लस अल्फा इंटू कॉस अल्फा माइनस कॉस थीटा प्लस अल्फा इंटू साइन अल्फा. ओके पहा आपण फॉर्म्युला इथे लावलेला आहे इक्वल टू 3 sin आपण थीटा प्लस अल्फाला ए घेत आहोत आणि अल्फाला बी घेत आहोत. ओके इथे पण बघा थीटा प्लस अल्फा अल्फा याला ए आणि याला बी कन्सिडर करून आपण फॉर्म्युला अप्लाय करत आहोत. इथे 3 sin थीटा प्लस अल्फा इंटू कॉस अल्फा प्लस 3 कॉस थीटा प्लस अल्फा इंटू साइन अल्फा. इथे आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. साइन ए प्लस बी इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ओके आणि अशाच प्रकारे साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला सुद्धा येईल. इथे प्लस असतं तर प्लस येईल, इथे मायनस घेतल्यावर इथे मायनस येईल. ओके तर याला आपण थोडा आणखी सिम्प्लिफाय करूया. ओके आता बघा इथे आपल्याला साइन थीटा प्लस अल्फा कॉस अल्फा दिसत आहे. इथे सुद्धा आपल्याला सेम व्हॅल्यू दिसत आहे, फक्त इथे 3 आहे साइन थीटा प्लस अल्फा कॉस अल्फा. आता आपण सेम टर्म एका साइडला घेऊया आणि बाकीच्या दुसऱ्या टर्म दुसऱ्या साइडला घेऊया. जसं बघा इथे आता साइन थीटा प्लस अल्फा इंटू कॉस अल्फा. ओके आता ही टर्म आपण लेफ्ट हँड साइडला घेऊन जाऊया म्हणजे इथे मायनस येईल. पहा इक्वल टू च्या लेफ्ट साइडला आपण ते घेत आहोत म्हणून इथे मायनस साइन लावावं लागेल आणि इथे साइन 3 sin थीटा अल्फा इंटू कॉस अल्फा. ओके इक्वल टू पहा आता हा कॉस थीटा प्लस अल्फा हे पॉझिटिव्ह आहे ना, आपण याला इक्वल टू च्या बाहेर काढलेला आहे प्लस 3 कॉस थीटा प्लस अल्फा इंटू साइन अल्फा. बघा ही वाली जी टर्म आहे आणि ही जी टर्म आहे ही सेम आहे म्हणून आपण त्याला जवळजवळ आणलेला आहे. ओके आता पहा आता हे सेम आहे म्हणजे याचं आपण सबस्ट्रॅक्शन करू शकतो आणि याचं आपण ऍडिशन करू शकतो. ओके म्हणजे इथे येणार -2 sin थीटा प्लस अल्फा इंटू कॉस अल्फा इक्वल टू 4 कॉस थीटा प्लस अल्फा इंटू साइन अल्फा. फक्त इथे आपण ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे, वेगळं काहीच केलेलं नाही आहे. ओके बघा पुढे आता हा 2 आणि हा 4 आपण डिवाइड करू शकतो म्हणजे इथे येणार अशा प्रकारे म्हणजे इथे येणार साइन थीटा प्लस अल्फा इंटू कॉस अल्फा इंटू 2 कॉस थीटा प्लस अल्फा इंटू साइन अल्फा. ओके
आता बघा रिड्यूस केलेला आहे आपण फक्त. आता क्वेश्चन कडे बघा, आपल्याला काय पाहिजे, टॅन थिटा प्लस अल्फा. आता साइन अपॉन कॉस टॅन येते हे आपल्याला माहित आहे, म्हणून आपण इथे मायनस साइन थिटा प्लस अल्फा आणि हा जो कॉस आहे तो या साइडला घेऊन जाऊया, म्हणजे हा येणार कॉस थिटा प्लस अल्फा इक्वल टू, पहा इथे आता 2 टॅन अल्फा आहे म्हणून 2 आपण या साइडने राहू देऊया. ओके, म्हणजे आपल्याला 2 टॅन अल्फा बरोबर मिळेल आणि हा जो कॉस अल्फा होता तो राईट साइडला घेऊन जाऊया, म्हणजे येणार अशा प्रकारे. आता म्हणजे इथे येणार टॅन थिटा प्लस अल्फा इक्वल टू 2 टॅन अल्फा. ओके, पण आपल्याला पाहिजे काय, टॅन थिटा प्लस अल्फा, टॅन थिटा प्लस अल्फा प्लस 2 टॅन अल्फा. ओके, इक्वल टू 0 येणार. पहा इथे मायनस होता, हा मायनस टॅन थिटा अल्फा आपण इक्वल टूच्या इकडे नेलं म्हणजे याचा साइन चेंज झाला आणि इक्वल टू इथे 0 येणार. ओके, जर इथे समजा इथे -1 असतं, ओके इथे जर -1 असतं तर आपल्याला इथे आन्सर -1 मिळालं असतं. ओके, पण आपल्याला सॉरी इथे +1 मिळालं असतं, पण आपल्याकडे इथे काहीच व्हॅल्यू नाहीये म्हणून इथे व्हॅल्यू येणार 0. सो आपला आन्सर आहे 0 आणि 0 आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर डी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. यानंतर आपला सेकंड क्वेश्चन आहे द व्हॅल्यू ऑफ कॉस π/4 प्लस एक्स प्लस कॉस π/4 मायनस एक्स इज. बघा हा क्वेश्चन सुद्धा क्वेश्चन नंबर 1 सारखाच आहे. आपल्याला इथे सुद्धा कॉसचे इथे फॉर्म्युला अप्लाय करायचे आहे. बघा आपल्याला दिलेला आहे कॉस π/4 प्लस एक्स प्लस कॉस π/4 मायनस एक्स. ओके, अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि याची व्हॅल्यू काढायची आहे. ही टर्म आपल्याला दिलेली आहे. आता इथे आपल्याला कॉसचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. कॉसचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, कॉस π/4 इंटू कॉस एक्स मायनस साइन π/4 इंटू साइन एक्स. ओके, प्लस येणार कॉस π/4 इंटू कॉस एक्स, इथे लावत आहोत आपण कॉस एक्स प्लस साइन π/4 इंटू साइन एक्स. बघा इथे आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. कॉस ए प्लस बी चा लिहूया. कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. अशाच प्रकारे साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला येणार. फक्त कॉस मध्ये प्लस राहिल्यावर मायनस घ्यावं लागते आणि मायनस राहिल्यावर इथे प्लस घ्यावं लागते. ओके, बघा मग अशा प्रकारे आपण इथे फॉर्म्युले अप्लाय केलेले आहे. बघा या टर्मला ए कन्सिडर केला आपण आणि या टर्मला बी कन्सिडर करून फॉर्म्युला इथे अप्लाय केलेला आहे. ओके, आता बघा, आता ही टर्म बघा आणि ही टर्म बघा, सेम टर्म आहे आणि इथे मायनस आहे इथे प्लस आहे, म्हणजे या दोन टर्म आपण इथे कॅन्सल करणार आणि ही टर्म आणि ही टर्म आपल्याला सेम दिसत आहे म्हणजे ट्वाइस आहे ती टर्म. म्हणजे आपण अशा प्रकारे लिहू शकतो कॉस π/4 इंटू कॉस एक्स. बरोबर, बघा आता कॉस π/4 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. कॉस π/4 ची व्हॅल्यू आहे 1/√2. ओके, अशी व्हॅल्यू आहे. आता 2 म्हणजेच काय असते, √2 इंटू √2, √2 इंटू √2 2 असते, म्हणून आपण 2 ला अशा प्रकारे लिहू शकतो अपॉन √2 इंटू कॉस एक्स. आता बघा √2 कॅन्सल, म्हणजे इथे राहणार √2 कॉस एक्स. ओके, म्हणजे आपलं फायनल आन्सर आहे √2 कॉस एक्स आणि ते आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला थर्ड क्वेश्चन बघूया. यानंतर आपला थर्ड क्वेश्चन आहे इफ -π/2 लेस दॅन थीटा लेस दॅन π/2 and theta is not equal to ±π/4 then the value of cot π/4 plus theta into cot π/4 minus theta is. आता बघा आपल्याला काढायची आहे व्हॅल्यू cot π/4 plus theta into cot π/4 मायनस थीटा. ओके, आता कॉटचा फॉर्म्युला तर आपल्याला पर्टिक्युलर माहित नाहीये, जेणेकरून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ओके, पण आपल्याला एक गोष्ट माहित आहे,
कॉट थिटा म्हणजे tan π/2 मायनस थिटा असं आपल्याला लिहिता येते. हे तुम्ही क्लास 11th मध्ये शिकलात. ओके, आता इथे थिटाच्या जागेवर आपण π/4 प्लस थिटा घेऊया. ओके, पहा आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे म्हणून आपण घेत आहोत π/4 प्लस थिटा इक्वल टू tan π/2 मायनस π/4 मायनस थिटा. ओके, इथे साइन चेंज होणार, मायनस आहे तर, आणि मग इथे येणार tan म्हणजे इथे येणार 4 π/4 मायनस थिटा. ओके, म्हणजे कॉटची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे π/4 प्लस थिटा. ओके, म्हणजे कॉट π/4 प्लस थिटाला आपण tan π/4 मायनस थिटा लिहू शकतो. पहा, तर आपण ही व्हॅल्यू इथे पुट करून लिहा यावाल्या टर्म मध्ये. पहा, ही व्हॅल्यू काढलेली आहे, या व्हॅल्यू बद्दल आपण ही टर्म लिहू शकतो, म्हणजे tan π/4 मायनस थिटा. ओके, आपण याला 1 देऊया, सॉरी याला 1 देऊया, याला 2 देऊया. फ्रॉम 2 1 इम्प्लाइज. ओके, पहा आपण या टर्म बद्दल ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केलेली आहे, आणि ही जी टर्म आहे ती आपण इथे ऍज इट इज लिहूया. म्हणजे इथे येणार cos π/4 मायनस थिटा. ओके, आता सॉरी इथे कॉट आहे. ओके, हा इथे कॉट आहे. आता टॅन ऐवजी आपल्याला या टॅन ऐवजी आपल्याला या टॅनला आपण असं लिहू शकतो 1/cot π/4 मायनस थिटा. ओके, अशा प्रकारे आपण लिहू शकतो इंटू cot π/4 मायनस थिटा. आता या दोन्ही टर्म आपण इथे कॅन्सल करू शकतो आणि आपला आन्सर येणार मग 1. ओके, म्हणजे आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर मिळालेला आहे 1. आता ही झाली एक मेथड क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करण्यासाठी. आपण याच क्वेश्चनला आणखी वेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले अप्लाय करून दुसऱ्या मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. आपण ते सुद्धा बघून घेऊया की मेथड 2 कशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो. तर यानंतर आपण क्वेश्चन 3 ची मेथड 2 बघूया की दुसऱ्या एका मेथडने आपण हेच प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. तर पहा, आपल्या जवळ आहे कॉट मेथड 2. ओके, cot π/4 प्लस थिटा इंटू cot π/4 मायनस थिटा. ओके, आता हा कॉट म्हणजेच काय असतील, कॉस अपॉन साइन, म्हणजेच cos π/4 प्लस थिटा अपॉन साइन π/4 प्लस थिटा. हाच याचा मिनिंग होत असतो. त्याच प्रकारे या कॉटचा मिनिंग हा अशा प्रकारे आपण लिहू शकतो π/4 मायनस थिटा π/4 मायनस थिटा. ओके, कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन असते, हे आपल्याला माहित आहे. आता बघा, इथे जर आपण 2 लावला तर काही चेंजेस होणार नाही. ओके, पण आपल्याला जर इथे आपण 2 लावला तर आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे कॉसचा. 2 cos A इंटू cos B इक्वल टू cos A प्लस B प्लस cos A मायनस B. ओके, हा फॉर्म्युला आहे 2 cos A इंटू cos B चा. त्याच प्रकारे 2 sin A इंटू sin B चा फॉर्म्युला, तो येणार cos A मायनस B मायनस cos A प्लस B. ओके, इथे 2 लावल्यामुळे आपल्याला हे दोन फॉर्म्युले इथे अप्लाय करता येईल. पहा, तर आपण अप्लाय करून पाहूया. इथे येणार cos π/4 प्लस थिटा प्लस, बघा ही टर्म A आहे आणि ही टर्म B आहे. ओके, π/4 प्लस थिटा प्लस π/4 मायनस थिटा प्लस cos π/4 प्लस थिटा मायनस π/4 प्लस थिटा. ओके, आता cos π/4 प्लस थिटा मायनस π/4 प्लस थिटा. ओके, मायनस cos
पाय बाय 4 प्लस थिटा प्लस पाय बाय 4 मायनस थिटा. ओके, पहा इथे फक्त आपण फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. आता बघा हा थिटा थिटा इथे कॅन्सल होणार. ओके, पहा त्याच प्रकारे इथे हा पाय बाय 4 कॅन्सल होणार. या टर्म मध्ये पाय बाय 4 कॅन्सल होणार आणि या टर्म मध्ये थिटा थिटा कॅन्सल होणार. पहा तर म्हणजे उरलेलं काय आहे आपल्या जवळ, इथे आहे कॉस 2 पाय बाय 4 प्लस कॉस 2 थिटा अपॉन इथे आहे कॉस 2 थिटा मायनस कॉस 2 पाय बाय 4. ओके, आता बघा या 2 पाय बाय 4 ला आपण कॉस पाय बाय 2 रिड्यूस केल्यावर आपल्याला मिळणार का अशा प्रकारे प्लस कॉस 2 थिटा अपॉन कॉस 2 थिटा मायनस कॉस पाय बाय 2. आता कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, ती आहे 0. ओके, जर इथे आपण 0 पुट केला कॉस 2 थिटा अपॉन कॉस 2 थिटा प्लस 0 म्हणजेच कॉस 2 थिटा अपॉन कॉस 2 थिटा म्हणजेच याची व्हॅल्यू आली 1. म्हणजे मेथड 1 वरून सुद्धा आपल्याला 1 हे आन्सर मिळालेलं होतं आणि मेथड 2 सुद्धा आपण अप्लाय केली तर आपल्याला 1 आन्सर मिळालेला आहे. ओके, म्हणजे कोणत्याही फॉर्म्युला थ्रू किंवा प्रोसिजरने तुम्ही जा, तुम्हाला तुमचा आन्सर हे सेमच येणार. ओके, म्हणजे असं नाही की बा पर्टिक्युलर एकच मेथडने तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. ओके, यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. यानंतर आपला फायनल क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 4 तो आहे द व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर 45 डिग्री मायनस साइन स्क्वेअर 15 डिग्री इज. ओके, पहा आपल्याला दिलेला आहे कॉस स्क्वेअर 45 डिग्री मायनस साइन स्क्वेअर 15 डिग्री. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी चा, आणि तो म्हणजे कॉस ए प्लस बी मायनस इंटू कॉस ए मायनस बी. तर हा आहे फॉर्म्युला आपला. तर हा फॉर्म्युला आपण या प्रॉब्लेम मध्ये अप्लाय करू शकतो. ओके, सेम टर्म आहे इथे. पहा म्हणजे इथे ना कॉस 45 डिग्री प्लस 15 डिग्री ए आणि ही बीट इंटू कॉस 45 डिग्री मायनस 15 डिग्री म्हणजे इथे येत आहे कॉस 60 डिग्री इंटू कॉस 30 डिग्री आणि याच्या व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. कॉस 60 म्हणजे 1/2 आणि कॉस 30 म्हणजे √3/2. ओके, म्हणजे इथे ना √3/4. ओके, हा आपल्याला दिसत आहे ती व्हॅल्यू ऑप्शन मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. ओके, हे चारही क्वेश्चन तुम्ही पॉज करून नोट डाउन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.